नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आकार DG9च्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आणि खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांकडूनच या पॉडकास्टला खूप छान प्रतिसाद येतोय. रसिको, आपण कायम असं म्हणतो, जुनं ते सोनं, आणि हे अगदी खरंय. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात याचा अनुभव येत असतो. मराठी चित्रपट सृष्टीचा सुद्धा एक सुवर्ण काळ होता आणि या सगळ्याच कलाकारांनी आपल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही ते सगळे कलाकार, त्यांच्या भूमिका या मराठी रसिकांच्या मनामनात आहेत आणि त्या आठवणी कायम राहणार आहेत. आज सुद्धा आपल्यासोबत अशीच एक खास व्यक्ती आहे. म्हणजे आदर्श मुलगी, आदर्श सून, आदर्श बायको, आदर्श आई त्यांनी मराठी रसिकांच्या मनात रुजवली. इतकंच नाही तर सासर माहेर ही संकल्पना सुद्धा वेगळ्या पद्धतीने रुजवली. आणि मराठी अभिनेत्री म्हणूनच नाही तर निर्माती म्हणून सुद्धा त्यांनी आपल्या या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवलाय. आपल्या सोज्वळ, सात्विक आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाने देवीच्या भूमिकेतून सुद्धा त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं. अर्थात एव्हा मी कोणाविषयी बोलतेय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी बरोबर ओळखलंय. आज आपल्यासोबत आहे मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ गाजवणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजेच अलका कुबल. अलकाताई, खूप मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. केवढी मोठी ओळख होती. खरं म्हणजे आमची जी पिढी आहे ती तुमचे चित्रपट बघत मोठी झाली. म्हणजे आम्हाला थिएटरमध्ये जाऊन नाही पण ते जुने सगळा काळ आम्ही पडद्यावर अनुभवलेला आहे. त्यामुळे आज तुम्ही माझ्या समोर आहात, मी तुमच्याशी गप्पा मारते, ह्याचाच मला खरंच खूप आनंद आहे. थँक्यू बागेश्री. आणि आकार DG मी रेग्युलर पाहते. म्हणजे आम्ही प्रभाकर सूर्यवंशींचे बऱ्याच वेळा ब्लॉग येतात, सगळं पाहत असतो, काय आज नवीन काय विषय आहे वगैरे. त्यामुळे ऑलरेडी मी त्याला फॉलो करत असे. मी, माझे मिस्टर समीर आठले, आम्ही दोघंही बघत असतो अगदी न चुकता. तर त्यामुळे जेव्हा तुम्हाला फोन केलास की यासाठी आहे, नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. थँक्यू ताई. खूप बरं वाटलं मला. अलकाताई, तुमचा सगळा प्रवास या क्षेत्रातला म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलाच आहे. म्हणजे तो आज जाणून घ्यायचाच आहे, पण त्याच्या पलीकडे अलकाताईंकडनं आम्हाला आज बरंच जाणून घ्यायचंय. तर मी पहिला प्रश्न हाच विचारेल की आज इतक्या वर्षांची कारकीर्द आहे, हा सगळा प्रवास आहे, आज मागे वळून बघताना या प्रवासाविषयी काय वाटतंय? खूप समाधान आहे. तर मी वयाच्या 8व्या वर्षी सुरुवात केली. नटसम्राट हे माझं पहिलं नाटक. दत्ता भट त्यावेळी म्हणजे मी 3री ठमी नटसम्राट मधली. त्याचे जवळजवळ मी 250 प्रयोग केले. त्यानंतर संध्याछाया, विजया मेहता आणि माधव वाटवे याचेही जवळजवळ 90-92 शोज मी केले चाइल्ड आर्टिस्ट म्हणून. त्यामुळे आता तसं पाहिलं तर करिअरला 50 वर्ष यावर्षी कंप्लीट झाली. नाटक, सिनेमा सगळं. 40 वर्ष झाली सिनेमा क्षेत्रात आहे. वयाच्या 15-16व्या वर्षी सुरुवात केली आणि आता जवळजवळ सांगितलं 60ला आले. त्यामुळे एवढी वर्ष या करिअरमध्ये झाली. मागे वळून बघताना नशीबवान म्हणते मी स्वतःला, कारण आमच्या वेळेचा पिरियड मी म्हणेन गोल्डन पिरियड होता. कारण एवढे दिग्गज कलाकार यांच्याबरोबर काम करण्याची संधी, म्हणजे अशोक सराफ असू दे, निळू फुले असू देत, आशालता, शरद तळवलकर, सुहासिनी देशपांडे, अजून असे कितीतरी मोठमोठे कलाकार यांच्याबरोबर, सूर्यकांतजी, चंद्रकांतजींबरोबर काम नाही केलं पण त्यांना भेटले आहेत. असे खूप मोठे कलाकार, जयश्रीबाई आमच्या, सुलोचना दिदींना भेटले. तर असं त्यांना पाहिलं ना की भेटलं की असं वाटायचं की किती मोठी मंडळी आहेत, पण सगळ्यांचे पाय जमिनीवर. पहिली शिकवण तिथेच मिळते की एवढा काळ त्या लोकांनी आपला गाजवलाय. म्हणजे आम्हाला ती संधी मिळाली. आमच्या वेळी सिनेमे चालत होते. आता सिनेमे 100 येतात, त्यातले 4 चालतात. त्यावेळी 15 ते 20 सिनेमे यायचे आणि जे चांगले सिनेमे आहेत ते चालायचे. आणि माझी लाट होती ती जवळजवळ 15-16 वर्ष ती माहेर सासर सगळ्यांची लाट होती. त्यामुळे ते सिनेमे सगळे भरपूर थिएटरला चाललेत. आमच्याकडे आता बागेश्री ज्या घरात ट्रॉफीज असतात ना, त्या आता येणारे लोकही म्हणतात नवीन की ह्या ट्रॉफीज आता आपल्याला मिळत नाही. आमचे 25 आठवडे 50 आठवडे झालेल्या ट्रॉफीज घरभर भरलेल्या आहेत. आमच्या सगळ्या रूम्स मध्ये राहत नाही म्हणून सगळ्या बेडरूम पण त्या ट्रॉफीज आहेत. तर हे नशीब आम्हाला मिळालं की आम्ही त्या काळात जन्माला आलो. आणि मला कितींदा असं वाटतं की त्याही आधीचा काळ अजून चांगला होता. म्हणजे जुन्या हिरोईन्स होत्या, नूतनजी म्हणा, वैदाजी म्हणा, गीता पालीजी, अशा या एवढ्या छान हिरोईन्स की त्या काळातलं तर अजूनच मस्त की व्हरायटी यायची, विषयांमध्ये वैविध्य होतं.
आमच्या वेळी उलट आम्ही एका लाटेत अडकलो. म्हणजे आधी तमाशा प्रधान झाला, कॉमेडीची लाट झाली, मग ही रडारडीची लाट आली, एका लाटेत अडकलो. त्यातही कोणीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आम्हीही केला, पण चाललं हे त्या लाटेतलंच चाललं. बरोबर. तेच, आणि तेच रसिकांना तेव्हा हवं होतं, असं झालं. तुम्ही जसं म्हणालात की बाल कलाकार म्हणून तुम्ही सुरुवात केली आणि नाटकातून सुरुवात केली, पण त्यानंतर तुम्ही आम्हाला नाटकात दिसला नाही, तर त्याचं काय कारण होतं? भाग्यश्री, मी तसं आपलं माणूस आणि वटवट सावित्री या 2 नाटकांमध्ये काम केलं होतं. आपलं माणूस मध्ये मंगेश कुलकर्णी आणि मी होतो, आणि वटवट सावित्रीमध्ये दिलीप प्रभावळकर, नीनाताई, नीना कुलकर्णी आणि मी असं होतो. मी नवखीच होते, म्हणजे त्यावेळी सिनेमांचं एवढं असं नव्हतं. आणि मला त्याच वेळी सिनेमे जरा मिळाले, आणि लेक चालली सासरला हा सिनेमा मिळाला. त्यावेळी मला वाटलं की चला एक सिनेमा करूया, पण नेमका योगायोगाने तोच सिनेमा खूप चालला, सिल्वर ज्युबली झाला, आणि मला नंतर सिनेमांची जवळजवळ लाईनच लागली. मग मला खूप आवडायला लागलं ते क्षेत्र जास्त. नाटक आवडतंच, पण मी आता नाटकात खूप एवढे प्रयोग आहेत, एवढे दौरे आहेत, हे मला शक्य होत नाही. तर मी जेव्हाही आताही कधी नाटक करेन तर कुठला 50 प्रयोग वगैरे होणार असेल तर नक्कीच करेन, कारण ती आवड आहे. पण मी आता एक महानाट्य करते, शिवशाही, महेंद्र महाडिक, ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी पण अमोल कोल्हे करतात, तेही त्यांनीच बसवलंय. ते बाबासाहेब पुरंदरेंबरोबर लहानपणापासून होते, त्यामुळे त्यांना तोही अनुभव खूप होता. मजा येते. शंतनू मोगे शिवरायांची भूमिका करतात आणि मी जिजाऊंची भूमिका करते. खूप मजा येते त्या महानाट्याला. आता आमचे सतत शो लागलेले आहेत. आता बीड, परळी, नंतर गोवा, कोल्हापूर, सगळीकडे आता शोज लागले. तर तोही एक आनंद, मजा येते की 2-3 हजारचा क्राऊड समोर असतो आणि ते महानाट्य सादर करतोय. आणि ऐतिहासिक असल्यामुळे तर अजून एक जिजाऊ म्हणजे आदरणीय व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिरेखा आपल्याला साकारायला मिळणं तर मजाच येते. बरोबर, अगदी खरंय. ताई, तुमच्या सगळ्या ज्या भूमिका होत्या त्या अशा सोशिक किंवा सोज्वळ अशा होत्या, पण तुमचं थोडं बालपण ऐकायला आवडेल. म्हणजे बालपणी सुद्धा तुम्ही अशाच होत्या का, किंवा खोडकर होत्या, काय आहे ते? नाही, अजिबातच अशी नव्हती, आणि आताही नाहीये. सगळ्यांना माहितीये, ऑफ द स्क्रीन आणि ऑन द स्क्रीन तिथे रडायचंय. मी रडण्यासाठी मला घेतलंय. चला, ते प्रोड्युसरची अट आहे, दिग्दर्शकाची अट आहे, मी ते स्वीकारलंय काम, ते करायचं. पण लहानपण माझं एका बीएमसी क्वार्टर्स, आमच्या बैठी घर आहेत आमची गोरेगावला. माझी आई बीएमसी मध्ये टीचर होती, वडील टाटा मिल मध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर होते. तर अशा मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आले, आणि मी 4 भावंडातले एक शेंडेफळ. म्हणजे आईला ते सगळं करणं, आई बिचारी, मी पाहिलं आईला की आई नोकरी करायची, पहाटे उठून स्वयंपाक करायची. माझी एकटीची शाळा दुपारी असायची, मग 3 भावंड शाळेत गेली की मला लॉक करून जायची. मग मला सगळे तेव्हा ग्रिलची ती अशी घरं, खिडक्यातना मी बाहेर बघत बसायचे, आणि मग ती रेडिओवर गाणी ऐकायची. त्यावेळी टीव्ही पण नव्हता आमच्या घरी, म्हणजे आईची परिस्थिती पण नव्हती. पहिला टीव्ही आलेला मला आठवतोय, ईसी टीव्ही म्हणून एक आला होता. तोही कोणाकडे आलं की आम्ही त्यांच्याकडे शनिवार रविवार सिनेमे बघायला जायचो, कारण त्यावेळी ते आठवड्यातना 2 सिनेमे तेव्हा असायचे, आणि त्यांच्या घरी गर्दी असायची. तर हे सगळं वातावरण या मध्यमवर्गीय कुटुंबातून वर आले. पण आईचे संस्कार खूप असे होते, आणि आईचा धाक होता, खूप कडक होती आई, की या इंडस्ट्रीत तिला कळलं की हिला आवड आहे. मी एवढ्या लहानपणापासून काम करायला लागले. त्या बीएमसीच्या कॉलनीत आमच्या जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, मी त्यात भाग घ्यायचे, डान्स करायचे. त्यामुळे ते सगळं आठवतं मला, आणि मजा येते की तेव्हाही सगळ्यांनी खूप सपोर्ट करायचे की एवढा हलका चुणचुणीत आहे, तिला काम करायची संधी मिळू दे. आणि जेव्हा नटसम्राटमध्ये वासू नका कादंबरीचे लेखक भाऊ पद्ये यांचे मित्र माझे आजोबा होते, बाबूराव मुंबरकर, ज्यांनी अंग्रेजी हटावची वगैरे मोहीम राबवली होती, आणि म्हणजे लोहियांचे ते भक्त वगैरे. तर अशा बाबू काकांनी, मी बाबू काका म्हणायचो आम्ही त्यांना, आजोबाने म्हणायचो, त्यांनी भाऊ पद्येंना माझी ओळख करून दिली, आणि म्हणाली डान्स छान करते वगैरे. आपण लहान मुलांना कसं सांगतो करून दाखव, तसं मला त्यांच्या घरी डान्स करून दाखव ना, हे म्हणून दाखव ना. मी गाणं गाऊन दाखवलं, गाण्याची मी 2 परीक्षा दिल्या होत्या त्यावेळी. आणि हे पण, तर त्यावेळी मला कळलं नाही की आपल्याला एवढी मोठी संधी पुढे मिळणार आहे. भाऊ पद्येंनी विचारलं, तू काम करशील का व्यावसायिक नाटकात? मी म्हटलं हो करेन ना, मला आवडतंच म्हणून. आणि मग त्याच वेळी नटसम्राटमध्ये एका ठमीची आवश्यकता होती. भाऊ पद्येने तिथे माझं नाव सुचवलं. माझ्या 3-4 दिवस रिहर्सल झाले, आणि माझी त्या नाटकात
व्यावसायिक रंगभूमीवर एंट्री झाली. बरोबर, म्हणजे आवड होती आणि त्यातून ही सगळी सुरुवात झाली. आपण असं म्हणतो की ते बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि ते ओळखणं पण गरजेचं असतं. पण आम्ही ना ते रस्त्यावर बागेशी मला अजून आठवतंय, कारण आम्हाला काही गार्डन वगैरे समोर बीएमसीचं गार्डन होतं, पण आम्ही रोडवर बॅडमिंटन खेळणं, सगळे लगोरी खेळणं, हे एवढे खेळ धमाल केली आहे ना, म्हणजे अगदी गोट्या खेळणं सगळं एवढं मजा केली आहे की असं वाटतं की आम्ही खरं लहानपण एन्जॉय केलंय. म्हणजे असं वाटतं की आता बरेच कम्प्युटर टीव्ही याच्यातच मुलं असतात, म्हणजे आपल्याला त्यांना खेळायचं असेल तर आपल्याला क्लासेस लावावे लागतात, या ठिकाणी वेगळं आपल्याला त्यांना जॉईन करावं लागतं. पण आता आम्ही ते एन्जॉय केलंय, त्यामुळे एकदम काय म्हणतो ते आपण कडक असे होतो ना की त्या सगळ्या ह्याची सवय होते आपल्याला, त्या वातावरणाची. मारामाऱ्या करणं पण असू दे, सगळं करणं असू दे, कळी काढणं सगळ्यांच्या, त्यामुळे ते खूप मजा यायची. खरंच आहे, म्हणजे आज वेगळं अलकाताईंचं रूप आम्हाला ऐकायला मिळालं बालपणीचं. पण तुम्ही हे नाटक वगैरे सुरू केलं तर आईने तुमचे प्रयोग पाहिले का? मग तुमच्या अभिनयाचं काही कौतुक वगैरे? नेहमीच आई आधी जेवढं शक्य होतं तेव्हा माझ्या बरोबर यायची, कारण ती नोकरी करत होती, तिला जेवढं शक्य होतं ती यायची. आणि वडील तर मिलमध्ये, त्यांना काय ते शक्य नव्हतं, पण एक मुलगी म्हणून आई यायची. पण त्या नाटकातल्या शांता जोग, सुनंदा वर्तक, विजया धनेश्वर, लता जुकर ह्या बऱ्याच फिमेल ऍक्ट्रेस होत्या, कुमुद चास्कर, ह्या सगळ्या जणी माझी खूप काळजी घ्यायच्या. आणि आईच्या जेव्हा ते लक्षात आलं तेव्हा दौऱ्यावर आई मला त्यांच्या भरोशावर सोडायची. मी दौऱ्यातही अभ्यास करायचे, परीक्षा आल्याबरोबर द्यायचे, सगळं करायचे. अभ्यासातही खूप चांगले होते. 10वीला पण मी जेव्हा पहिली फिल्म केली तेव्हाही मी सेटवर अभ्यास करत बसायचे. मग स्मिता पाटील होती माझ्या बरोबर, म्हणून मी आईला म्हटलं मी फिल्म सोडणार नाही, माझी अत्यंत आवडती अभिनेत्री. आणि त्यावेळी मी सेटवर अभ्यास करत बसायचे. पण स्मिता पाटील यांना त्याचं खूप कौतुक वाटायचं की एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी आली आहे, तिला काम करायची आवड आहे आणि ती सेटवर जेव्हा काम नसतं अभ्यास करत बसते वगैरे सिन्सिअरली. तर मला त्यांचा नेहमीच सपोर्ट मिळाला. ते मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण हल्ली 10वीचं म्हटलं की सगळ्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बंद केल्या जातात, मुलांना अभ्यासाला जुंपलं जातं. बरोबर, पण हे महत्वाचं आहे. पण तुम्ही जसं पहिल्या चित्रपटाचा उल्लेख केला, पण हे कधी ठरलं की नाही यातच करिअर करायचंय, तो क्षण कोणता होता? 10वी नंतर ठरलंच तसं पाहिलं तर. म्हणजे मला जेव्हा सिनेमा केला स्मिताताईंबरोबर तेव्हाच मला वाटायला लागलं नाही आपण सिनेमात काम करायचं. हे मला त्यावेळी विनय आपटेंनी खरं तर अफलातून नावाचं एक नाटक आलं होतं, विचारलं. पण त्याच वेळी मला लेक चाललेली सासरला फिल्म आली, मग मी ती सोडली. म्हणजे ते माझ्यावर एवढे चिडले, कारण खूप छान होतं ते, म्युझिकल नाटक होतं. ते म्हणाले तू काय हेमा मालिनी समजतेस की स्वतःला, माझं नाटक सोडून चालली. कारण मी अगदी नवकी होते, साहजिक होतं ते, एवढे त्यांचं नाव होतं. मी काहीच बोलले नाही, गप्प होते. पण मला फिल्म करायची होती. योगायोगाने ती फिल्म चालली. त्याच्यानंतरही मी फिल्म्स केल्या. त्याला मला लागोपाठ बेस्ट ऍक्ट्रेसची, महाराष्ट्र शासनाची स्त्रीधन, तुझ्या वाचून करमेना या सिनेमांना पारितोषिकं मिळाली. पण विनय आपटेंबरोबर मी जेव्हा ते शेवटच्या काळात मी त्यांच्याबरोबर 2-3 सिनेमे केले, त्यात ते माझ्याबरोबर होते हिरो. म्हणाले अलका मी तुला बडबडलो होतो, पण आता तू प्रूव्ह केलंस. मात्र मला अगदी बरं वाटतंय की तुझं नाव असं झालं की तू नाटक सोडून गेलीस, पण असं नाही केलं, तू सिनेमातही तुझं नाव टिकवलंस. हे तरी अप्रिशिएट करणं पण फार मोठेपणा आहे, हा गुण असावा लागतो. अगदी खरंय ताई, तुम्ही तो काळ पण अनुभवलाय, आजच्या कलाकारांसोबत सुद्धा तुम्ही काम करताय, पण काळानुसार अनेक बदल होतात. तसे तुम्हाला अगदी कलाकारांमध्ये वागण्यातून असतील, टेक्निकल असतील किंवा सगळ्याच बाबतीत काय फरक वाटतो? आता खरं असं म्हणेन की बागेश्री व्यावसायिकपणा खूप आलाय. म्हणजे त्यावेळी आम्ही खूप भावनाने जोडले जायचो. म्हणजे दर महिन्यात एखादा 10-10 दिवसाची शेड्यूल असायची सिनेमांची, आणि किंवा सलग शेड्यूल असलं तर आम्ही निघताना असं सेंड ऑफ असतो ना आपला 10वीचा वगैरे, आपल्याला रडायला येतं, शाळा सोडतोय आपण, आता शाळा आपली बंद होणार, शाळेतली गंमतच वेगळी असते. तसं आम्हाला व्हायचं की 30 दिवसाचं शूट संपलं की खरंच असं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी यायचं, आणि तो एक उत्सवच असायचा तसं म्हणायला हरकत नाही. तर खूप मजा यायची त्यावेळी. पण आता ते राहिलेलं नाहीये. पण आम्ही जेव्हा आता धुरळा केली किंवा वेडिंगचा सिनेमा केले, किंवा आम्ही केदार शिंदेच्या फिल्म्स केल्या, श्रीमंत दामोदर पंत केली मी त्याच्याबरोबर, नंतर अजून कल्ला नावाची फिल्म केली, असं मी केदार बरोबर बऱ्यापैकी काम केलं. तर त्यावेळी आम्हाला मजा आली. आम्ही 30-30 दिवस एकत्र होतो, आणि याच्यात आमच्यात सर्वात एक जोडणारा माणूस म्हणजे होता तो म्हणजे विजय चव्हाण. सर्वात मस्त ऍक्टर आणि माणूस म्हणून इंडस्ट्रीतला एकमेव मी म्हणेन की असा माणूस मी पाहिला नाही. हे लक्ष्मीकांतजी बद्दल पण आदर आहे, लक्षाबरोबर अशोकजींबरोबर बरंच काम केलंय, किंवा रमेश भाटकर, सगळ्यांबरोबर, अजिंक्य म्हणा, अशोक शिंदे, सगळेच हे माझे नेहमीचे त्या काळातले हिरो असायचे.
पण मला जी विजय चव्हाणांबरोबर मजा यायची ना, सगळ्या युनिटलाच, ते असणं म्हणजे चैतन्य असायचं सेटवर. एवढे धमाल करत असायचे ते, आणि माणूस एवढा भोळा होता ना तो माणूस, की ते गेल्यावर आम्हाला खूप मोठी पोकळी जाणवली. म्हणजे आमच्या सगळ्या फिल्म्समध्ये ते होते. त्यानंतर धनगरवाडा फिल्म जेव्हा केली तेव्हा वरदही त्यांचा मुलगा आमच्या फिल्ममध्ये होता. तर असं त्या विजयजींना मी आताही खूप मिस करते. रमेश भाटकर आमचे खूप जवळचे मित्र, त्यांच्याबद्दल लोक बरंच काय काय म्हणायचे की ते असे आहेत तसं. म्हटलं नाही, आम्हाला माहिती आहेत ते मित्र म्हणून कसे आहेत. हे लोकांना बरंच गोष्टी माहिती नसतात, काहीतरी थोडं ऐकतात आणि गैरसमज करून घेतात. तर हे आमचे खूप सगळे जवळचे, कारण समीर पण याच इंडस्ट्रीतला, मीही. बऱ्याच वेळा समीर कॅमेरामॅन असायचा, मी तिथे ही नायिका असायचे, आणि असं व्हायचं. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा खूप रॅपो होता. बरोबर. म्हणजे त्याला सुवर्ण काळ का म्हणतात, तर हे आता तुम्ही जे किस्से सांगताय किंवा जी पद्धत होती सगळी त्याच्यातनं कळतं. ताई, मी याला धरूनच एक प्रश्न विचारेल की हल्ली जर आपण पाहिलं तर अनेक मोठे कलाकार पण हे सांगतात की आजच्या मुलांनी थोडं माणुसकी किंवा जमिनीला धरून असलं पाहिजे, किंवा अगदी मी गोट्या काकांचा सुद्धा इंटरव्ह्यू घेतला, त्यात ते असं म्हटले की आजच्या पिढीने आमच्यासारख्या कलाकारांना मान दिला पाहिजे. तर हे कुठेतरी कमी झालंय का? म्हणजे आजच्या कलाकारांना तुम्ही याबद्दल काय कानमंत्र द्याल? नाही, तसं नाही म्हणणार, कारण मी सई बरोबर काम केलं. आता मी जेव्हा इव्हेंट्स मध्ये जाते, ह्या सगळ्या नायिका तेवढ्याच धावत येतात, तेवढ्याच हे करतात. मला असं वाटतं की आपण आपल्याच काळात राहू नये, थोडं आपण त्यांचाही विचार करावा. माझ्या सईशी पण चांगलं नातं आहे, सोनाली कुलकर्णी, दोघी सिनियर ज्युनियर, तेवढीच छान मैत्री आहे. आत्ताच्या सगळ्या नायिका म्हणा, प्राजक्ता मणी हास्य जत्राच्या सेटवर होती, ती खूप छान होती. म्हणजे असं कधी वाटलं नाही की त्यांनी असं केलं. त्या आपला रिस्पेक्ट आम्हाला देत होत्या. जेव्हा मी पाहिलं, मला पाहिलं, अलकाताई कशा आत करून धावत येणं, भेटणं. त्यामुळे असं कधी वाटलं नाही. मी असे नावं ठेवणार नाही कोणाला. फक्त मला असं वाटतं की वेळेचं बंधन हे कुठल्याही ऍक्टरने, कुठल्याही काळातला असू दे, त्यांनी पाळायला हवं. कारण त्या निर्मात्याचा एक एक रुपया जात असतो मिनिट वाईज. तर त्या गोष्टीचा विचार करून एक वेळेचं बंधन, आपले व्यावसायिकता, की आपल्याला कशासाठी शेवटी घेतलंय, हे तुम्ही पडद्यामागच्या गोष्टींना महत्त्व देण्यापेक्षा आपल्याला पडद्यावर आपण दिसतोय त्या गोष्टीला महत्त्व द्या. कारण ह्या गोष्टी कधी कधी होत असतात. म्हणजे कधी राहण्याचे प्रॉब्लेम होतात कुठेतरी, कधीतरी काहीतरी अजून होतं, शूटिंगला गर्दी असते, कंट्रोल होत नाही. पण आता थोडं प्रोड्युसर आपल्या पद्धतीने करत असतो. पण आता खूप सोयी झाल्यात. आमच्या वेळी तर व्हॅनिटी पण नव्हत्या, नंतर आल्या बऱ्याच व्हॅनिटी. त्या आता तर सगळंच अवेलेबल असतं. खूप सुखावं आहे आताचं शूटिंग, एसी फ्लोअरना करत असतो, सगळं असतं. पण त्यावेळी ते पण नसायचं. आम्ही टेम्पोमध्ये, लाईटच्या टेम्पोमध्ये साड्या बदलायचो. हो, त्याचं शटर बंद करून वगैरे. म्हणजे ही परिस्थिती होती. जंगलात वगैरे, म्हणजे बाहेर आउटडोअरला शूट असेल तर काही नसायची सोय, घरही आसपास नसायची. समजा एखादं घर असेल तर रिक्वेस्ट केली जायची की ताईनं जरा साडी बदलायची, तुम्ही थोडा वेळ आम्हाला अलाउ कराल का? ते काही कधी नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. तेही प्रेम आम्हाला एवढं मिळालंय की जवळपास शूटिंग असेल, आमच्या जेवणाला लेट झाला तर जवळपासची घरं आहेत ना, ताई खूप लेट झाला, तुम्हाला भाकरी आणि भाजी देऊ का? म्हणजे एवढं प्रेमाने करायचं. तर हे मिळालेलं आम्हाला खूपच आहे सगळं. बरोबर. आणि आजचे कलाकार याला मुकलेत असं आपण म्हणायला हरकत नाही. खरंय. ताई, तुमच्याशी बोलायचं तर माहेरची साडी हा विषय जर घेतला नाही तर ते गप्पाच अपूर्ण वाटतील. पण तुम्ही अनेक ठिकाणी हे सांगितले की या चित्रपटासाठी तुम्ही पहिली पसंती नव्हता, तर भाग्यश्री पटवर्धन या होत्या. पण आज मी असं विचारेल की माहेरची साडी, आता जे नशिबात असतं ते आपल्याला मिळतं, तसं इथे झालंय. पण या चित्रपटाने तुमच्या संपूर्ण प्रवासाला काय कलाटणी मिळाली, काय बदल झाले? खूपच. म्हणजे ग्लॅमर काय असतं हे मला समजलं. मराठीला ग्लॅमर नाही असं म्हटलं जायचं. पण मी माहेरच्या साडीनंतर जवळजवळ 10 वर्षात 200 फिल्म्स केल्या. बापरे. म्हणजे एवढी बिझी होते. 11 महिने शूटिंग करायचे नॉनस्टॉप. फक्त माझ्या लग्न झालं, मुली झाल्या, मग त्यांचे समजा पेरेंट्स डे आहे, घरातले सणवार आहेत, तेव्हाच मी सुट्ट्या घ्यायचे. पण माझे सासू सासऱ्यांनी मला खूप मदत केली. समीर तरी मी म्हणेन की आमच्याच लाईन मधला आहे, कारण समजूतदार आहे किंवा माहिती आहे हे फील्ड. पण माझे सासू सासरे, म्हणजे माझ्या सासूबाई ठाण्यातल्या MH हायस्कूलमध्ये होत्या, त्या रिटायर्ड झाल्या होत्या तेव्हा. सासरेही रेल्वेत होते. पण त्या दोघांनी माझ्या मुलींना एवढं सांभाळलं की 3 वर्षानंतर, 3 वर्षापर्यंत मी मुलींना शूटला न्यायचे, 3 वर्षांपर्यंत. कारण छोट्या बाळ होती. मी आधीच अट घालायचे की माझ्याबरोबर माझ्या मुली असतील, तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही, पण एक बाळ म्हणून माझ्या बरोबर त्या असायच्या, एक आई म्हणून माझं कर्तव्य होतं. तर त्यावेळी मला असं वाटतं की हा जो माहेरच्या साडीनंतरचा काळ होता ना, की मी त्यानंतर एवढं यश पाहिलंय की मला नाही वाटत की त्यावेळी 15 वर्ष मी जवळजवळ नायिका होते, सुपरस्टार होते. मराठी नायिकांना जेवढे पैसे मिळायचे नाही तेवढं मानधन मला त्यावेळी मिळायचं.
एवढं मी खूपच म्हणजे तो एक टर्निंग पॉइंट होता असं म्हटलं तर आणि आपण त्याच्यावर मग आमचे इव्हेंट्स वाढतात, सगळंच वाढतं. म्हणजे एक सगळंच व्यावसायिकरित्या खूपच यश मिळालं होतं. बरोबर. खरं त्या काळी आता जसं प्रमोशन होतं तसं नव्हतं किंवा सोशल मीडिया नव्हता. पण त्या काळी असं काय होतं की गावागावात किंवा अगदी खेडोपाडी सुद्धा हे सगळं पोहोचलं? त्याचं मी श्रेय ना जास्त भाग्यश्री यांना देईन, विजय कोंडकेंना, आमचे निर्माते आणि दिग्दर्शक. त्यांना डिस्ट्रीब्युशन, ते दादा कोंडकेंचे सगळे सिनेमे डिस्ट्रीब्यूट करायचे. त्यांना खूप अनुभव होता. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर म्हणून त्यांचा जो अनुभव होता तो माहेरच्या साडीला कामी आला असं म्हणेन, की त्यांनी अगदी उत्तमरित्या हा सिनेमा सगळ्या ठिकाणी पोहोचवला आणि त्याच्यामुळे हा चालला. पहिल्या 3 ठिकाणी लागला होता, मग 5, 7 असं करत त्यावेळी 200 प्रिंट आणि पुण्याला तर 2.25 वर्ष प्रभात थिएटरला होता. 2.25 वर्ष एक मराठी फिल्म असतं. हे संत तुकाराम नंतर चाललेली ही फिल्म, त्या काळातली ब्लॅक अँड व्हाईट फिल्म होती ती. आणि त्यामुळे हे यश खूपच होतं की घराघरात पोहोचले, की अलका कुबल असं म्हणावं नाही लागलं. माहेरच्या साडीतली लक्ष्मी असं म्हणण्यापेक्षा अरे अलका कुबलचा सिनेमा आहे का असं झालं. जे एक नाव मिळालं ते त्याच सिनेमाने. खरंच आहे. आता कलाकार आणि प्रेक्षक एक वेगळंच नातं असतं. तर तुम्हाला आतापर्यंत खूप सगळे अनुभव आले असतील, पण असे काही लक्षात राहिलेले आहेत का की जे कायम आठवणीत आहेत? बरेच आहेत. म्हणजे चांगले अनुभव पण आहेत आणि असे पण की मी जत्रांमध्ये ना, जेव्हा मी प्रोड्युसर झाले तेव्हा मी जत्रांमध्ये सिनेमे घेऊन गेले. कारण आमच्या डिस्ट्रीब्युटरने अचानक मला सांगितलं की ताई मी तुमचा सिनेमा डिस्ट्रीब्यूट करत नाहीये. कारण त्यांनी मला प्रोड्युसर व्हायला लावलं. मी होणार नव्हते, माझी काही इच्छाही नव्हती. पण ताई तुम्ही तुमचे सिनेमे एवढे चालतायत, तुम्हीच प्रोड्यूस करा ना. मग मी आणि माझी बहीण शिल्पा मसूरकर आम्ही दोघींनी मिळून ती फिल्म प्रोड्यूस पहिली केली आणि आम्ही रिलीजच्या दिवशी जाणार सगळ्या कलाकारांना घेऊन. मी प्रीमियरला चालले आणि ते म्हणाले नाही तुमची फिल्म तुम्ही सांभाळा, मला काय आता करायला मिळणार नाही. मला तर ह्याचा अनुभवच नव्हता. त्यांच्यामुळे मी निर्माती झाले होते. पण म्हटलं आता नाही, आपल्याला आपण रडत नाही बसायचं, लढायचं या गोष्टीसाठी. त्यांच्याकडनं मी अनुभव ऐकले होते की जत्रांमध्ये फिल्म चांगल्या चालतात. ती फिल्म आमची थिएटरला 4-5 आठवडे चालली. तिथे काही लॉस मध्ये गेली. कोणती होती? सुहासिनीची सत्वा परीक्षा. अशोक शिंदे होते, मोहन जोशी होते, सुहासिनी देशपांडे, मी, बरेच जण होतो. आणि ती फिल्म जेव्हा मी म्हटलं चला आता जत्रांमध्ये जाऊन तर बघूया. जेव्हा जत्रांमध्ये गेले त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की ते 7 महिने मी पश्चिम महाराष्ट्रात शूटिंग करायचे. रात्रभर ड्रायव्हिंग करून मी तिकडे जायचे, जत्रेला शो अटेंड करायचे, पुन्हा त्याचा रात्री मी शूटला परत निघायचे. म्हणजे असं करून ती फिल्म चालवली आणि मी जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती त्याच्याहून तिप्पट बिझनेस केला. म्हणजे मी म्हटलं नाही, या माणसाला उत्तर द्यायचं, आपण घाबरून नाही बसायचं. आणि त्याच्यानंतर तो मला अनुभव असा मिळाला भाग्यश्री की मी बसायचे ना आतमध्ये टेंटमध्ये, आतमध्ये एक छोटी कनात आमच्यासाठी बांधलेली असायची रेस्ट करायला वगैरे. तर मी तिकीट बुकिंगच्या आत असायचे, बुकिंगच्या आत लोकांना फोटो द्यायला माझे सही केलेले. माझ्या बाजूला तिकीट विकणारा माणूस असायचा. आत जायचे, 2 तास जेव्हा बसायचे मी बसून बसून कंटाळायचे. म्हणलं इथे काहीतरी केलं पाहिजे. मग मी माझा इंटरव्ह्यू आला होता एका पेपरला, न्यूज पेपरला. त्यात म्हटलं तिथे आपण मोठमोठ्या ऍडचं ब्रँडिंग करू शकतो, रुरल एरियापर्यंत आपला ब्रँड नेऊ शकतो, असं मी त्या माझ्या इंटरव्ह्यूत आला होता. आणि मला एवढे ब्रँड आले त्यानंतर, त्या इंटरव्ह्यू नंतर, की मी तो एक माझा बिझनेस झाला. मी आत्ताही जत्रांमध्ये वेगवेगळ्या ऍडचं मार्केटिंग करते रुरल एरियात. म्हणजे पथनाट्य असू दे, व्हिडिओ व्हॅन असू दे, स्टॉल ऍक्टिव्हिटी असू दे, सगळं मी आणि आमची टीम करत असतो. म्हणजे समीरही लक्ष देतो, आमची टीमही लक्ष देते. असं करत आम्ही ते करत असतो. माझी एक मैत्रीण आहे मोहिनी पटेल म्हणून, ती हा सगळा बिझनेस ती आता 65ची आहे, पण तिचा अनुभव एवढा दांडगा आहे आणि ती सगळं मॅनेजर म्हणून सांभाळते. तिच्या हाताखाली लोक आहेत. तर हे आमचा एक, मला त्यामुळे एक बिझनेस मिळाला जत्रांमुळे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, ब्रँड रुरल एरियात पोहोचत नाही आणि लोकांना माहिती नसतो. तर त्यासाठी आमची ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. बरोबर. तुम्ही आता तुमच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटी बद्दल सांगताय, पण आता तुम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 मल्टिप्लेक्स काम सुरू केले. तर ती प्रेरणा कुठून मिळाली आणि कोल्हापूरच का? म्हणजे त्यामागे काय कारण? नाही, खरं तर मी कोकणातली आणि माझं सासरही रत्नागिरी कोकणातलंच आहे. मी कणकवलीची आहे. पण काय झालं, माझा एक भाऊ आहे पत्रकार, तरुण भारतमध्ये आहे, विजयकुमार दळवी म्हणून. त्याचं एक स्वप्न होतं, त्याची माझी ओळख एका सेटवर झाली. पण कसं नातं जोडलं गेलं माहित नाही. तू नेहमी, मी कोल्हापूरला आले की कुठना तरी माहिती मिळायची आणि तो सेटवर यायचा, भेटायचा. त्याचा साधेपणा म्हणजे त्याला पाहिल्यावर असं वाटेल एवढा तो साधा एक पत्रकार.
तर उलट मला ना अशी माणसं जास्त भावतात आणि मला म्हणाले, अलकाताई प्लीज आमच्या घरी ये ना कधीतरी चंदगडला वगैरे. असं करत मी एकदा त्या भागात गेले होते बेळगावला कार्यक्रमाला. बेळगावहून चंदगड 35 किलोमीटरवर आहे. म्हटलं मी येईना आता घरी, आणि मी त्याच्या घरच्यांना भेटले. घरची माणसं एवढी छान भाबडी प्रेम करणारी की कुठेही अलका कुबल आहे, हिरोईन आली आहे घरी, असं काही नाही. त्यामुळे मला ते एवढं जास्त जोडले गेले, मी कनेक्ट झाले आणि ते नातं आमचं तिथेच सुरू झालं विजयदादाशी. आणि जेव्हा विजयदादा आमच्याबरोबर 2 सिनेमांमध्ये पार्टनर होता. विजय कुमार, आम्ही धनगरवाडा नावाची फिल्म एकत्र केली आणि एक नातं मामा भाचीचं, म्हणजे प्रोड्युसर म्हणून पण. तर तो नेहमी म्हणायचा माझं एक स्वप्न आहे चंदगडमध्ये थिएटर व्हावी, आपली फिल्म आपण आपल्या थिएटरमध्ये पाहावी. तर म्हटलं करूया ना. मग त्यांनी जागा घेऊन असं करत ते चंदगडला आम्ही गेलो. आणि सुजलाम सुफलाम एरिया आहे, म्हणजे आंबोली घाट तिथून 30 किलोमीटर, गोवा 50 किलोमीटर, बेळगाव 35 किलोमीटर असं, आणि आजूबाजूच्या 30-40 गावात थिएटर्स नाहीये. बरोबर. आम्ही अगदी 1 नंबर थिएटर आता उभी केले. 2-3 महिन्यात सुरू होतील. त्याचं आतलं काम आता आमचं सगळं सुरू होत आहे. आणि तिथेच आम्ही एक कम्युनिटी हॉल तर कॉलेजला दिलाय, असं केलंय. म्हणजे असं करत ते सगळं कमर्शियल. मी तशीही पाहिली, एक ऍक्ट्रेस असली तरी मी खरंच बिझनेस कसा होईल हा विचार माझा प्रत्येक वेळी असतो, ज्याचा मला आयुष्यात नेहमीच उपयोग झाला. आणि हा निर्णय पण खूप कौतुकास्पद आहे, कारण जनरली काय होतं, कलाकार असतात ते मग प्रोडक्शन हाऊस काढतात, एखादं नाटक काढतात, पण मल्टिप्लेक्स हा विचार असा कोणीच करणार नाही. अजून तर आमचं अजून पुढे स्वप्न आहे बागेश्री चंदगडमध्येच. म्हणजे आता आम्ही अजून 10 एकर जमीन घेऊन तिथे एक मोठा स्टुडिओ किंवा आम्ही एक वेडिंग डेस्टिनेशन, कारण तलाव आहे त्या जागेत, सगळं की बोटिंग सुरू करू, मामाचं गाव उभं करू. तर म्हणजे आम्हाला ते पण आमचं एक सुरू होईल की मला प्रॉपर्टीमध्ये तसाही मुळात इंटरेस्ट होता पहिल्यापासून. म्हणजे पैसा कमवला तर मला नेहमी वाटायचं की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करावे. हे अळवावरचं पाणी, या इंडस्ट्रीत यश अपयश सांगता येत नाही, पण ही शाश्वत राहणारी गोष्ट आहे की कधी आपल्यावर निदान वाईट दिवस तरी येणार नाही. या दृष्टीने कायम ती मी इन्व्हेस्टमेंट करते. मला वाटतं हा आजच्या कलाकारांसाठी सुद्धा एक खरंच शिकण्यासारखा गुण आहे, कारण या क्षेत्रातलं खरंच सांगता येत नाही. आमच्या ह्याच्यातले बरेच जण मुद्दाम सांगतात एक काय फायनान्सचं विचारायचं अलकाताई विचारा, मस्करीचा भाग झाला, पण माझी कायम गणित असतात. खरंय. आता तुम्ही पण या क्षेत्रात आहे, समीर सर आहेत, पण तुमच्या दोन्ही मुली वेगळ्या क्षेत्रात आहेत. म्हणजे नाहीतर हल्ली काय होतं की आपल्या मुलांना लॉन्च करण्यासाठी सगळे आई वडील धडपडत असतात, त्यांना मुलांना सुद्धा इंटरेस्ट असतो. पण तुमच्या दोन्ही मुलींना पहिल्यापासूनच यामध्ये आवड नव्हती का? अजिबातच नाही. म्हणजे मी शूटिंगला जरी त्यांना सुट्ट्यांमध्ये नेलं ना, तरी कधी त्या शूटिंग बघायला बसायच्या पण नाही. त्या सतत बाहेर मातीत खेळत असायच्या आणि मला एवढं आवडायचं, कारण मुंबईत असं मातीत खेळणं शक्यच नाही. म्हणजे कोल्हापूरला मग कधी आउटडोअरला शूटिंग, त्यांना सगळं म्हणजे त्या संध्याकाळी मातीने पूर्ण अशा असायच्या की त्यांना मला आंघोळ घालून ती माती काढायला एवढा वेळ जायचा. पण एवढं त्या एन्जॉय करायच्या. त्यांना त्यामुळे या इंडस्ट्रीत इंटरेस्टच नव्हता, दोघी नाही. तुम्हाला पण असं वाटलं नाही? मलाही कधी वाटलं नाही. म्हटलं त्यांना काय करायचं ते करू दे, आपण सपोर्ट करायचं. आम्ही कधीच त्यांना, खरं तर नंतर आम्ही त्यांना थोडं लांबच ठेवायला लागलो, पण त्यांनाही इंटरेस्ट नव्हता. हे मुळात खूप अंडरलाईन मी करेन की त्यांनी तिथेच लक्ष, म्हणजे ईशानीला तर 7वी पासूनच पायलट व्हायचं होतं. म्हणजे तिने ठरवलंच होतं. मला वाटलं चला या वयात म्हणतात मुलं, पुढे बदलतात. 10वीलाही ती तेच म्हणाली, 12वीलाही तेच म्हणाली. तर म्हटलं वा चला. मग आम्ही त्याप्रमाणे सगळ्यांचा गायडन्स घेतला आणि ती झाली, आणि ते करून दाखवलं. आणि मध्ये तुम्ही एक गोड क्षण पण तो खूप छान सोशल मीडियावर शेअर केला. पहिल्यांदाच ट्रॅव्हल केलं होतं. दुसरी मुलगी आता MD करते अनेस्थेशियामध्ये DY पाटील नेरुळला. तर बरं वाटलं की ती पण डॉक्टर झाली, मोठी पायलट झाली. त्या दोघींनी आपापल्या ह्याच्यावर केलं. आम्ही फक्त फायनान्शियल सपोर्ट देऊ शकलो, पण त्या दोघींचं क्रेडिट आहे. अगदी खरंय. ताई, तुम्ही निर्मिती क्षेत्रातला अनुभव सांगितला, म्हणजे त्यानंतर सुद्धा मालिकांची सुद्धा तुम्ही निर्मिती केली. म्हणजे आई माझी काळूबाई असेल, तर मालिकांची निर्मिती करत असताना त्यात काम करावं असं नाही वाटलं का? म्हणजे यात तुम्हाला आम्ही पाहिलं छोट्या छोट्या भूमिकेतून, पण फुल फ्लेश काम करावं असं वाटलं नाही? तसंही मी मालिकेत खूप रमत नाही. म्हणजे आताही मला महिन्याला 1-2 मालिका येतात, पण ना थोडंसं मी कदाचित कंटाळा करते म्हणत असेल की मला महिन्यातले 20-22 दिवस एवढं शूट करणं, सकाळी 8 पासून रात्री 10-12 पर्यंत रोज मला आता नाही होत, कारण मी खूप सिनेमात रमले म्हणून. असं मी म्हणणार नाही, पण जेव्हा आमचं प्रोडक्शन असतं तेव्हा मला कधी चॅनलने अट घातली तर करावं लागतं. तसं मी काळूबाई ही माझी इमेज झालीच होती अरुण कचरेने जेव्हा फिल्म केली तेव्हा. त्यामुळे चॅनलने मला सांगितलं काळूबाई तुम्हालाच करायची आहे. तर मी
केलं. आताही मी कदाचित एका चॅनलसाठी देवीची फिल्म करते, त्यातही परत देवी मलाच करायची आहे. म्हणजे मी त्यांना म्हटलं छान आता तरुण देवी घेऊया आपण. पण नाही, लोकांनी तुम्हाला बघायला आवडतं. देवी ही आईसारखं रूप असतं, त्यामुळे काही नाही, तुमच्या वयाचा इथे प्रश्न येत नाही. तर त्यामुळे ते पण मी करेन, काही इलाज नसतो. पण काळूबाईमध्ये खूप छान अनुभव आला, पण नेमकी आमचा वेळ चुकली की कोरोना होता, त्यामुळे आम्हाला खूप वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं. पण त्यातूनही प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं, हे महत्वाचं आहे. आता जेव्हा असे ऐतिहासिक किंवा धार्मिक गोष्टी असतात किंवा विषय असतात, म्हणजे आता काळूबाईच्या नावाने चांग भलं हा चित्रपट होता, ही मालिका किंवा अजून असे अनेक होते, तेव्हा त्या भूमिकेचा अभ्यास करताना माणूस अंतर्बाह्य सुद्धा बदलत असतो विचारांनी. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, मी देवापुढे नेहमीच नतमस्तक होते. जशी मी स्वामींना मानते, मी शंकराची उपासना करते, प्रदोष करते, लक्ष्मीचं व्रत करते, नवरात्र करते, सगळं करते, धार्मिक आहेच. पण अंधश्रद्धा नसावी की माझ्या देवाला हे चालत नाही. मला वाटतं देवाला सगळं चालतं, तुम्ही मनाने चांगले असा. आपण जे वार पाळतो, जसं मी गुरुवारी खात नाही, मी नॉनव्हेज इटर आहे, खूप मासे खाऊ आहे अगदी, पण सोमवार गुरुवार किंवा असे काही वार आले तर मी 9 दिवस नवरात्रीत काही नसतं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी पाळते, तेवढंच. पण मी कोणीतरी सांगितलं असं करा मग देव खुश होईल, तसं करा, म्हणजे ह्या गोष्टींना मी खरंच मानत नाही. मला असं वाटतं तुमची भावना चांगली हवी आणि जे लीन होण्याचं तेवढंच एक परमेश्वर आहे, त्याच्या पुढेच तुम्ही लीन व्हायला हवं. त्या सगळं चिंता मुक्त करतो तो. बरोबर. म्हणजे ती श्रद्धा आणि अंधश्रद्धेची लाईन आपल्याला सांभाळायची. ते ओव्हर पण त्याचा आणि काही कुठे शो करायची गरज नसते, या गोष्टींच्या काहीच गरज नसते. अगदी खरं. आता याला धरून एक विचारेल, म्हणजे सध्या हा मुद्दा महाराष्ट्रात गाजतोय, मंदिरातला ड्रेस कोड, त्यावरनं राजकारण पण थोडंसं होतंय, पण मग त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, मला पटतं. म्हणजे मला वाटतं की आता प्रत्येकाची मतं आहेत, पण मला असं वाटतं की मंदिरात जाताना निदान तुम्ही अगदीच साडी असं नाही, पण पंजाबी ड्रेस घालून जाऊ शकता ना. काय आणि काय बाकीच्या वेळी तुम्ही वावरताच ना, मग मिनी घाला, काय जीन्स घाला. जीन्स मी पण स्वतः वापरते शूटला, पण जिथे आहे तिथे देवापुढे जाताना कसला इगो आलाय, हो की नाही? म्हणजे काय गरज आहे देवापुढे जाताना? आपण अगदी साडी मी नाहीच, पण मी पंजाबी ड्रेस मध्ये जाते आणि एवढं पाळायला काय हरकत आहे? जेव्हा आपण खास वेळ काढून आपल्या देवाला देवाचं दर्शन घेण्यासाठी जातोय, तर हा इगो करण्याची गरज नाही. पण आता प्रत्येकाच्या मतानं आपण हे नाही करू शकत. खरंय, प्रत्येक नाण्याला ते दोन बाजू असतात. तसं आता या इंडस्ट्रीचे पण दोन चेहरे आहेत. म्हणजे मी असं ऐकलंय की एक काळ होता जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट होतात, तेव्हा निर्माते तुमच्यासाठी थांबले होते अक्षरशः, म्हणजे तो काळ तुम्ही अनुभवलाय. पण मधला एक काळ होता की जेव्हा तुमची सर्जरी झाली, त्या काळात तुमच्याकडनं सिनेमे पण गेले, म्हणजे या दोन विरुद्ध बाजू तुम्ही पाहिल्यात. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे का बदललं हे सगळं? असं प्रेग्नंट होते तेव्हा त्यांना माहितीये डिलिव्हरी झाल्यावर ही 3ऱ्या महिन्यात येणार, आणि मी खरंच माझी मुलगी 3 महिन्याची झाल्यावर, दोन्ही मुली 4थ्या महिन्यापासून काम करायला लागले. म्हणजे गिरीश ओक तर मला कायम झाशीची राणी म्हणतात, त्यांच्या मोबाईलमध्ये नाव पण माझं असंच सेव्ह केलंय. मी कधी कॉल केला की ए झाशीची राणी बोल, असं बोलणार ते. तर असे बरेच जण आहेत की कौतुक वाटायचं, माझी बाळ सेटवर आहे हे पण नाही कळायचं. पण जेव्हा ऍक्सिडेंट झाला माझा आणि मी त्या अंगावर काढलं 1 वर्ष, मला समजलं नाही की काय झालंय वगैरे एवढं, आणि हळूहळू पाठ दुखायला लागली. मग मला उभं राहायला वेळ लागायला लागला, आणि मग मी अगदीच झोपताही येईना, म्हणजे सोफ्यावर रात्रभर बसून झोपायचे. मग जेव्हा एक्सरे काढले त्यात काही यायचं नाही, आणि मग एका सेटवर एका बाळाला घेऊन धावायचा सीन होता, आणि त्या बाळही मला उचलता येईना, आणि मी फिल्म सिटीत पडले खाली धावता धावता. तेव्हा समोर एक लाड म्हणून बसले होते, आणि आमच्या आशालता, ते कुठल्या पेपरचे उपसंपादक होते, मला आठवत नाही, पण त्यांनी मला लगेच डॉक्टर रामाणींचं नाव सांगितलं. म्हणाले अलकाताई काहीतरी वेगळं वाटते, तुम्ही चेक करा. आणि मी त्यांच्याकडे गेले. दुसऱ्या दिवशीची आशाताईंनी वेळ घेतली. गोव्याचे डॉक्टर आहेत ते, डॉक्टर रामाणी, फेमस आहेत, मुंबईतच प्रॅक्टिस करतात, पण मूळचे ते गोव्याचे. त्यांनी मला MRI काढायला लावला माझं चालणं बघूनच, आणि म्हणजे माझे मणके अगदी तुटायला आले होते. ते तुटले असते, विखुरले असते, तर कदाचित मी कायमची व्हीलचेअरवर बसले असते. पण त्यांनी सांगितलं अलका उद्यापासूनच, मी त्या रात्री कोल्हापूरला निघणार होते, माझे 3 सिनेमे बॅक टू बॅक होते कोल्हापूरला. त्यांनी सांगितलं सगळं शूटिंग कॅन्सल कर, तुझं लगेच सर्जरी करायला हवी. काही इलाजच नव्हतं, कारण शेवटी आपलं शरीर महत्वाचं. आणि मग लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी माझी सर्जरी केली, आणि मेजर सर्जरी होती. 7 ते 8 तास चालली, माझे मणके जोडले, प्लेट घातली वगैरे. त्यानंतर मी जवळजवळ
2 ते 3 महिने बेडवर होते. त्याच्यात त्या एवढे अँटीबायोटिक्स वगैरे, माझं वजनही म्हणजे 110 किलो पर्यंत गेलं होतं. एवढं झोपून, गोळ्या खाणं, आहार तेवढा असं. आणि त्यावेळी मला सगळ्यांनाच वाटलं की आता हे सगळ्यांनी ऐकलं होतं की आता अलका परत काम करू शकणार नाही असं वाटलं. कारण आधी रंजना देशमुखांचं सगळ्यांना माहिती होतं, त्या 16 वर्ष व्हीलचेअरमध्ये होत्या. मी रंजनाताईंशी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये होत्या, भाग्यश्री. मला खूप वाईट वाटतं की ज्या बाईने एवढा काळ गाजवला त्यांच्याकडेही शेवटी कोणी येत नव्हतं. म्हणजे आपली इंडस्ट्रीच अशी आहे. तर त्यामुळे सगळ्यांना वाटलं तर अलका काम करू शकत नाही. सगळ्या काय काय जणांनी साईन केले होते. पुढच्या फिल्म्स होत्या माझ्या 5-6 महिने मी अशा फिल्म्स करत असायचे आणि आधीच साईन केलेल्या. त्यामुळे मला अलकाताई आता मला ना नायिका बदलावी लागेल, इलाज नाही, आम्ही 6 महिने थांबू शकत नाही. हे ज्यावेळी मी प्रेग्नंट असताना अगदीच टॉपची होते, त्यावेळी 93-94चा काळ, आणि हे 2007 मधली गोष्ट आहे. बरोबर. मला सगळे नाही, तुम्ही सायनिंग अमाऊंट परत दिली तर बरं होईल. काय तेव्हाची एवढी काही सायनिंग अमाऊंटही नसायची, पण म्हणजे एवढं वाईट वाटलं की माणूस थांबू पण शकत नाही का. म्हणजे त्यांच्या फिल्म्स पुढे झाल्या की नाही पण माहिती नाही, मी असं बोलत नाही, आणि रिलीज झाल्यावर कोणाला समजलं की नाही हे पण म्हणत नाही. पण एवढं वाईट वाटलं की हेही रूप मी पाहिलं. बरोबर. त्यामुळे इंडस्ट्रीबद्दल ना काही सांगता येत नाही. मी नेहमी म्हणते खूप प्रॅक्टिकल राहा. खरंय, एवढं वाहत जायची गरज नाही. खरंय, अगदी खरंय. आता तुम्ही एक चित्रपट केला मंगला. खरं तर खूप छान विषय, एक वेगळा विषय की तो आजच्या तरुणांनी काय सगळ्यांनी पाहायला पाहिजे. चालत नाही तसे सिनेमे. मला तेच विचारायचं होतं, काय कारण आहे? कारण ठराविकच चित्रपट चालतात आता. तर ठराविक म्हणजे आता मी नावं घेत नाही कुठल्या सिनेमांची, मोठमोठे सिनेमे पडले. खरंच, म्हणजे काही त्याला राहिलंच नाही आता, की आपण भविष्यच सांगू शकत नाही, की अनप्रेडिक्टेबल की ही फिल्म चालणार, ही नाही चालणार, ही चालणार, काहीच नाही. मंगला पण त्या आमच्या डिरेक्टर अपर्णा होशिंगचे डेअरिंग आहे, आणि ते सगळे आमचे निर्माते, की त्यांनी काहीतरी वेगळा प्रयत्न केला, की भारतातली पहिली ऍसिड अटॅक केस. माझ्या आणि शशांक शेंडेंचे भूमिका पण आई वडिलांच्या एवढ्या सुंदर होत्या की आम्हाला मजा आली. पण फिल्मला रिस्पॉन्स नाही मिळत. अशा हे वाईट वाटतं की कधी काहीतरी वेगळं करायला गेलो तर त्याला खरंच प्रतिसाद मिळत नाही. कधीतरी बक्षिसं मिळतात पण ऑडियन्स नाही त्याला रिस्पॉन्स. बरोबर. आणि चित्रपट म्हटलं तर ऑडियन्स पाहिजे. पण आता मराठीतल्या जवळजवळ 100 फिल्म्स त्यातल्या 4 चालत असतील, भाग्यश्री. ही खरंच शोकांतिक आहे. 90 फिल्म्स फ्लॉप होतात, आणि अजूनही लोक एवढ्या वाईट फिल्म्स करतात ना. म्हणजे मी सबसिडीच्या ह्याच्यावर आता गेले 3 वर्ष आम्ही जज होतो. मी, सुकन्या, अविनाश होता, समीर आटले, पुरुषोत्तम बेडे, तेजस देऊस्कर, श्रीरंग देशमुख, संतोष पठारे, आम्ही खूप मोठी टीम, 29 जणांची का 30 जणांची. पण फिल्म्स पाहिल्यावर वाटायचं लोक का नाही बदलत अजून, की एवढे वेगवेगळे विषय येत आहेत. अजून कुठल्या तरी काळातली काहीतरी प्रोड्युसरला सांगून आणतात की काय नाही, तुम्ही मराठी फिल्म करा, तुम्हाला सबसिडी मिळवून देतो, म्हणजे तुम्हाला ती सबसिडी एक मिळेल 40 लाखाची, तुमचे राईट्स जातील. म्हणजे त्या फिल्म्सना काही अर्थच नाही. हे कधी तुम्ही बदलणार? मग कधीतरी या चांगल्या फिल्म्स चालल्या नाही ना तर वाईट वाटतं. आणि हे वास्तव आहे, आणि हे खरंच खूप भयानक आहे. भयानक आहे. आणि हे कधी बदलेल काही सांगू शकत अगदी खरं नाही. हे पूर्वीपासूनच चालत आलंय. म्हणजे त्यामुळे ती आपल्याकडे लाट चालायची होती, आता तरी वेगळे विषय चालतात. बरोबर, खरंच आहे. म्हणजे कटार काळजात घुसली चालली फिल्म आपल्याकडे, एक वेगळी होती. डॉक्टर काशीनाथ घाणेकर चालली आपल्याकडे फिल्म. अशा वेगळ्या फिल्म चालतात, असं नाहीये. जिम्मा पहिली चांगली, खरंच आहे, हे चालतात. अगदी खरं. आमचे धुरळा चांगलं वेळ केलं होतं, वेडिंगचा सिनेमा सलील कुलकर्णीची. म्हणजे जेव्हा वेगळ्या फिल्म्स येतात तेव्हा चालतात. अगदी खरंय. तुम्ही आता तुमच्या सगळ्या मधल्या प्रवासाविषयी सांगितलं. आता चढ उतार हे कोणालाच चुकलेले नाही, तो संघर्ष असतो. पण हल्ली काय होतं की आजचे तरुण हे कुठल्याही क्षेत्रात असतील हे खचतात. तर तुम्ही त्यातनं स्वतः उभ्या राहिला, आणि काय सांगाल? म्हणजे न खचून जाता संयम ठेवणं गरजेचं आहे. नाही, खरं तर सांगू, कोरोना नंतर मी सांगेन की थोडं आमच्यावर पण कर्ज झालं होतं. म्हणजे त्यातनं बाहेर यायला वेळ लागला आम्हाला. आता आम्ही परत उभे राहतोय. पण मी म्हंटल, एक माझा जो गुण होता की मी प्रॉपर्टी आम्ही करून ठेवल्या होत्या. म्हणजे अगदीच अशी वेळ आली तर आम्हाला प्रॉपर्टी विकायची एक संधी होती की त्यातनं आम्ही लोकांचं देणं देऊ शकत होतो. पण कोरोना काळात तेही डील होत नव्हतं. म्हणजे ही वेळ आमच्यावर पण आली होती. एवढं करून, एवढे वर्ष कामं करून, एवढं टॉपला राहून. मी जसे समजा 300-325 फिल्म्स केल्यात, तर समीरजींनी 250 फिल्म्स केले. आमच्या दोघांचंही करिअर उत्तम होतं. असं नाही झालं की आमच्याकडे काम नाही वगैरे, हे कधीच झालं नाही. पण देवाच्या कृपेने ही वेळ आमच्यावर आली. आता त्यातनं बाहेर येतोय, मुलींची शिक्षण सगळं. पण त्यावेळी माझे मित्र मैत्रीण, माझी भाऊ बहीण सगळे आम्हाला
खूप मदतीला धावून आले. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. हे माझ्या अगदी मेकअपमन पासून माझी बहीण म्हणा, माझे भाचे म्हणा, सगळ्यांनी येऊन मदत केली आहे. माझी मुलगी, जावई सगळे, की अशा वेळी ही माणसं ओळखता येतात आपल्याला. माझा जसा भाऊ विजय दादा आहे, विजयकुमार दळवी, तोही प्रत्येक वेळी माणसं धावून येतात. मग असं वाटतं की या वाईटातही चांगलं आहे, परमेश्वर कुठेतरी आहे म्हणून ही माणसंही धावून येतात, की आपल्यावर विश्वास आहे म्हणून हे देत आहेत आपल्याला. त्यांनाही खात्री आहे की अलका कधी बुडवणार नाही, आणि त्यापेक्षाही अलका अडचणीत आहे, आपण तिला मदत केली पाहिजे. असे आमचे खूप मित्रांची नावं घेता येण्यासारखी आहेत, मैत्रिणींची. म्हणजे वाईटात पण तुम्ही एक पॉझिटिव्हिटी अगदी दरवेळी, आणि आपल्याला नाही दिले तर वाईट म्हणण्याचं कारण नाही, त्यांची काही अडचण असू शकते. बरोबर आहे, खरंय. एक प्रश्न विचारेल, हल्ली राजकारण आणि मनोरंजन यात थोडी लाईन कमी झाली आहे. म्हणजे अनेक कलाकार आज राजकीय पक्षात आहेत, किंवा अनेक राजकीय वादात कलाकारांना ओढलं जातं. आता असे अनेक प्रसंग घडलेत, आणि ट्रोलिंग हा एक त्यात वेगळा प्रकार आहे. तर ही सगळी जी परिस्थिती आहे, म्हणजे एक राजकीय प्रदूषण, वैचारिक प्रदूषण आपण याला म्हणू, तर या सगळ्या परिस्थितीकडे बघताना काय वाटतं? माझी मतं बदलत नाहीत. आम्ही एक तर मोदी भक्त, मी खरंच सांगते, म्हणजे अगदी जाहीररित्या. मी काय, समीर काय, त्यामुळेच आम्ही आकार डीजी बघतो, सुशील कुलकर्णीचं चॅनल बघतो, भाऊस तोरसकरांचं चॅनल बघतो, युट्यूबचे सगळे पॉडकास्ट बघत असतो आम्ही. तर आम्हाला आवडतं ते बघायला. तर मला असं वाटतं की आपण आपल्या फक्त ऐकीव गोष्टीवर जाऊ नये, थोडासा विचार करावा की ही व्यक्ती कशी आहे. जसे फडणवीस साहेब आम्हाला आवडतात, शिंदे साहेब मला म्हणजे एक व्यक्ती म्हणून खूप आवडतात, बाळासाहेब होते आमचे ठाकरे, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आणि आता मोदींचे तर आम्ही बघतच आहोत. खरंच सांगते की असा विश्वास असतो एखाद्याच्यावर. हे विरोधक ट्रोल करतच राहणार, आपली मते ती ठाम असावीत, कोणावर विश्वास असावा. घरच्या नात्यातही असतं, कोणीतरी तुम्हाला सांगतं आणि लगेच आपली मतं बदलू नयेत, काहीतरी त्याच्या मागचाही विचार करावा. तर तुम्ही थोडं, मला असं वाटतं की डोळे उघडे ठेवून या सगळ्या परिस्थितीकडे पाहायला हवं, की चांगलं काय केलंय याचाही विचार करायला हवा. खरंय. आणि राजकारणाशिवाय हल्ली नाहीये, त्यामुळे ती बैठक पण राजकीय विचारांची पक्की. पण आम्ही मतदानही, त्यामुळे कुठेही असू दे जगात, आम्ही येतो आणि मतदान करतो, आपला हक्क बजवायचा. मला असं वाटतं की आपल्या मताने प्रत्येकाचा फरक पडतो. हो, कारण एक मत सुद्धा महत्वाचं असतं. अगदी खरंय. ताई, जाता जाता एक प्रश्न विचारेल, तुम्ही इतक्या प्रसन्न आहात, म्हणजे तुमच्याकडे बघूनच एक पॉझिटिव्हिटी येते, तर त्यामागचं काय कारण? काही नाही, मला कोणावरनं जेलसच व्हायला होत नाही, आणि मी कोणाला उगाच नावं ठेवायला मला आवडत नाही. म्हणजे उगाच हा तसा आहे, ती तशी आहे, सोडून द्यायचं, काम करत राहायचं. मला सिरियलच्या वेळी पण अनुभव आले, म्हणजे काळूबाई करताना, म्हणजे एका आर्टिस्ट मला एवढा त्रास देत होती की काय बघायला नको, काय कळेच ना. म्हणजे यश असंही डोक्यात जाताना मी पाहिलंय. कधी कधी बापरे, म्हणजे मलाच सांगत असतात की बापरे, आम्ही गेलो की एवढी गर्दी होते वगैरे, असं मला सांगत असतात. हे शरद पोंक्षे एकदा म्हणाले त्यांना की तुम्ही कोणाला सांगताय हे, ज्या बाईनी समोर एवढं यश पाहिलंय, जिने समोर 10,000 क्राऊड बसलेला असतो तिच्या भाषण करताना, अशा व्यक्तीला तुम्ही हे सांगताय का की आम्ही गेलो काल, एवढी गर्दी होती, तेवढी गर्दी होती. मी आपली ऐकत असते, एन्जॉय करते. हो का, हो का. फक्त ती यश डोक्यात जाऊ देऊ नका, कारण हे सगळं ना अळवावरचं पाणी आहे. कधी तुम्ही याच्या बाहेर जायला सांगता येत नाही. आपले पाय जमिनीवर ठेवावे, आपलं काम करत राहावं. आता माझ्या बरोबरच्या सगळ्या को-आर्टिस्ट, निवेदिता असू दे, वर्षा असू दे, सुप्रिया असू दे, अजून अर्चना, कोणी, सगळ्या जणी, आम्ही सविता प्रभूणे, आम्ही सगळ्या खूप छान मैत्रिणी आहोत. किशोरी शाणे, आम्ही सगळ्या मजा येते की आम्ही एकत्र असलो की हे, ते आमच्यात हेवेदावीच नव्हते. शूटिंगला आम्ही वेगवेगळ्या असलो आणि एकत्र भेटलो तरी धमाल सुरू व्हायची. कॉम्पिटिशन असं काही नाहीच नव्हती, आणि ती नसावी. त्यामुळे आमची रिलेशन अजूनही ती टिकून आहेत. हे कोणाकडे काही कार्य असलं, अगदी असलं तर सगळ्या एकमेकींकडे जातो. खरंय. म्हणजे हे फक्त कलाकारांसाठी नाही, मला वाटतं माणूस म्हणून जगताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण तुम्ही किती वर्ष असणार, हिरोईन म्हणून पण तुम्हाला कुठेतरी उतरावं लागणार. आता मी जसं कॅरेक्टर आर्टिस्ट करते, पण मी कॅरेक्टर आर्टिस्ट करताना पण मी विचार करते की त्या भूमिकेला किती मी न्याय देऊ शकेन, त्या भूमिकेला महत्व किती. हे मला हिंदी पण कितीतरी येतात, पण मी 2 सीन आहेत, 1 सीन आहे, तर मी नाही म्हणते. हे असं वाटतं की जाऊन हिंदीत करून काय 1 सीन साठी जायचं. मग एवढे वर्ष केले आहे, समाधानी आहे. समजा चांगले एखादे कॅरेक्टर मिळाले तर नक्कीच काम करेल. नक्कीच. आता मी काही नावं घेणार आहे, त्या व्यक्तींचं नाव घेतल्यावर तुम्हाला डोळ्यासमोर काय येतं, त्यांच्याविषयी काय सांगाल असं आहे? लक्ष्मीकांत बेर्डे. अत्यंत चांगला माणूस, म्हणजे खूप जवळचा मित्र, खूप जवळचा मित्र. वेळेच्या काही वाईट वेळ असेल तरी धावून येणार. वा. अशोक सराफ. गुरु मानेन मी, कारण त्यांच्यामुळे माझी 3री फिल्म त्यांच्या 100 सव्वाशे झाल्या होत्या. त्यांच्यामुळे मला हळूहळू
डायलॉग डिलिव्हरी कशी करावी, हम्म. कसं महत्व असावं, सगळं त्यांच्यामुळे मी शिकले. मला कोणी गुरु नव्हता. मी मध्यमवर्गीय कुटुंबातनं आले. माझ्या आईची परिस्थिती पण नव्हती तेवढी. पण अशा कलाकारांमुळे, निळू भाऊ या कलाकारांमुळे खूप काही शिकता आलं. वा. विजय कोंडके. डिस्ट्रीब्युशन कसं करावं, मार्केटिंग कसं करावं हे त्यांच्याकडनं वा. शिकावं. महेश कोठारे. त्यांच्याबरोबर मी कामच नाही केलंय, फक्त एक हिरोईन म्हणून काम केलंय. बरोबर. नाही अनुभव. निवेदिता सराफ. एकदम माझी छान मैत्रीण, गोड, एकदम छान मैत्रीण. आणि सगळ्यात जवळची कोण आहे? किशोरी शहाणे, निवेदिता सराफ. नाही, सगळ्याच जणी म्हणजे खूप छान. वर्षा पण तेवढीच जवळची आहे, प्रिया बेडे, सगळ्याच जणी आम्ही खूप छान जवळच्या मैत्रिणी. बरोबर. असं नाहीच त्याला. आजच्या काळातली कोणती अभिनेत्री तुम्हाला जास्त आवडते? मला सई तामणकर ऍक्ट्रेस म्हणून खूप आवडते. सोनाली कुलकर्णी दोन्ही आवडतात. म्हणजे मेहनती आहे. ज्युनियर सोनाली पण आमची खूप मेहनती आहे. तर त्या सगळ्या जणी, प्रिया बापट, मुक्ता बर्वे, या सगळ्या खूप आवडतात मला. तुमच्यातला असा कोणता गुण आहे की तो तुम्हाला असं वाटतं की नको किंवा आपण थोडा बाजूला ठेवावा? पटकन राग येतो आणि रिॲक्ट होते. अच्छा. म्हणजे चिडले की कोणी माझं ते रूप पाहिलं की वाटतच नाही की ही अलका ती आहे म्हणून. एवढं मी चिडून वेगळ्याच टोकाला जाते, आवाज चढतो, सगळंच म्हणजे विचारच करत नाही मी समोरच्याला काय बोलते. बरोबर. हे थोडं कंट्रोल करायला. आणि कोणता जॉनर जास्त आवडतो, म्हणजे सोशिक, गंभीर की विनोदी? नाही, विनोदीच. पण गंभीर वास्तविक असेल ना तर खूप आवडतं. बरोबर. म्हणजे काय काय फिल्म्स आताही बघतो ना, खूप मजा येते बघताना. आणि तुम्ही सगळ्याच भूमिका साकारल्यात, पण अशी कोणती भूमिका आहे का की जी मला अजून पुढे करायची किंवा मिळाली तर आवडेल करायला? दरवेळी मी उत्तर देते. मला आंधी मधली सुचित्रा सेनची भूमिका खूप आवडते आणि तशा पद्धतीचं काही चॅलेंजिंग मिळालं तर मी नक्कीच करेन. खूप व्हरायटी होती त्या रोलला. अप्रतिम काम केलं होतं त्यांनी. तर अशा पद्धतीचं काही मिळालं तर नक्की करेन. धुरळामध्ये एक वेगळी भूमिका मिळाली होती आणि समीर विद्वांस डिरेक्टर, क्षितिजनी लिहिलं होतं स्क्रिप्ट. खूप मजा आली. म्हणजे एवढं मल्टी स्टारकास्ट फिल्म होती झीची. मजा आली होती. एक राजकीय फिल्म. आणि एक प्रश्न, आरोग्य हा हल्लीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण एवढ्या सगळ्या धावपळीत लक्ष देत नाही, तर तुम्ही कसं तुमच्या आरोग्याकडे लक्ष देता? मी मध्ये दुर्लक्ष केलं होतं, पण मला डॉक्टर गाडगे म्हणून आहेत, मी जाहिरात करत नाही त्यांची, पण त्यांच्यामुळे एक तर मला शुगर खूप वाढली होती. त्यांच्यामुळे माझी शुगर गेले 6 महिने कंट्रोलमध्ये. मी 40 ते 50 मिनिटं रोजची चालते. फक्त सकाळी फ्रुट्स खाते, दुपारी जेवते भाकरी आणि भाजी किंवा काय नॉनव्हेज असेल तर, रात्री नावाला काहीतरी खाते आहार, बाकी अधेमध्ये काही खात नाही. आणि त्यामुळे वेटही कंट्रोलमध्ये केलंय त्यामुळे, आणि खूप फ्रेश वाटतंय. नक्कीच. अरे वा. आम्हाला सुद्धा हे सगळं ऐकताना आज खरंच खूप छान वाटलं आणि एक वेगळी एनर्जी आम्हाला ऐकताना आली. आणि अलकाताईंना पडद्यावर तर आम्ही बघतो, छान वाटतंच, पण आज पडद्यामागच्या अलकाताई या गप्पांमधनं आम्हाला समजून घेता आल्या. थँक्यू भाग्यश्री. त्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि मला आज खरंच आकार डीजीमुळेच मला जास्त आनंद झालाय. मी खरं सांगू, हा तुमचा ब्रँड आहे ना, आणि सूर्यवंशी प्लस पॉइंट आहे. खूप छान. थँक्यू. त्यांना ही शुभेच्छा माझ्यातर्फे सांग. आणि भाग्यश्री, खूप छान प्रश्न विचारलेस, मलाही मजा आली. थँक्यू सो मच. आणि मला खात्री की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा या गप्पा नक्कीच आवडल्या असतील, कारण अलकाताईंचे फॅन्स खूप आहे, पण पडद्यामागच्या अलकाताई कशा आहे हे आज आपल्याला जाणून घेता आलं. त्यांचे नवीन प्रोजेक्ट्स काय हे आपण समजून घेतलं. आणि कोल्हापूरचे ते 2 मल्टिप्लेक्स तर लवकरच उभे राहतील, पण असेच अजून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सुरू करावे अशी आमची इच्छा आहे. बघू, आमच्याही आहे ते प्लॅन, बघू काय होतं. नक्कीच नक्कीच. खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू भाग्यश्री. आणि आपल्या पुढच्या भागात आपण अशाच एका नवीन कलाकारासह भेटणार आहोत. तुम्हाला कोणाला भेटण्याची इच्छा आहे ते सुद्धा कळवा. पुन्हा भेटूया, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.